ट्रान्सफॉर्मेशन. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन? आलूचा चिप्स होणे. आलूचा काय झालं पाहिजे? चिप्स झाला पाहिजे. म्हणजे बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, रिफॉर्म झालं पाहिजे, ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे, रिफाईंड बनलं पाहिजे आम्हाला. का? कारण सक्सेस आम्हाला पाहिजे, मेहनत आम्हाला करायची आहे. इंग्लिश हा आमचा प्रॉब्लेम आहे, अडचण आमची आहे, ध्येय आमचे आहेत, फायदा होणार आहे तो आमचा, नाही झालं तर वाट आमची लागणार आहे. त्यामुळं इथं येणाऱ्या अनेक हौशे नवशे गौशांपैकी मला माझं काय कल्याण करून घेता येणार आहे. दिस इज व्हॉट ट्रेनिंग इज ऑल अबाउट. कळालं? इंडिव्हिज्युअल आता ट्रान्सफॉर्मेशन काय करावं लागेल आम्हाला? इथं आल्यानंतर फरक कशात होईल? बाबा मला माझ्या विचारांमध्ये बदल पाहिजे, थॉट्स बदलले पाहिजेत. का बदलले पाहिजेत थॉट्स? फक्त थॉटच ॲक्शन घेऊ शकतात, नाही तर नाही. पहले माइंड में थॉट आता है, थॉट्स आर गेटिंग जनरेटेड इन द माइंड. थ्रूआउट द डे many thoughts are being generated by mind. It is generally said approximately 60,000 thoughts is being generated by our mind within a span of 24 hours. That too in normal situation. If you get angry, the speed of thoughts gets increased. So thoughts are getting converted into actions. Repetition of action becomes our habit. Agree or not? Yes, sir. If you are continuously doing the same activity, it becomes your habit. And we are habituated to many things. And whatever our habits are, the habits are shaping our character. Habits form our character, and character forms our personality. And whatever our current personality is going to be there, future. So current personality is going to decide our future. So your nature is going to be your काय? फ्युचर. आता आम्ही आमचं करंट लाईफ बदलण्यासाठी येत आहेत का भविष्य बदलण्यासाठी आहेत? बरोबर आहे. आम्ही भविष्य बघायला जातो का वर्तमान बघायला जातो? उद्या माझा दिवस कसा असणार आहे, सांगा. माझं लग्न होईल का? सांगा मला नोकरी लागेल का? सांगा माझ्या प्लॉटला भाव मिळेल का? सांगा माझं कसं आहे, असं आहे तसं. काय बघतोय आम्ही? भविष्य बघतोय. आणि आम्हाला आमचं भविष्याला शब्द द्यायचा आहे. आणि लोक म्हणतात भविष्याची काही चिंता आहे का नाही तुम्हाला? काही लोक म्हणतात मला माहीतच नाही माझं भविष्य आहे. भविष्य, फ्युचर, ते फ्युचर जर बदलायचं असेल तर आम्हाला कशावर काम करावं लागेल? आणि इंग्रजी शिकणं सुद्धा हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच आहे. सायकल चालवता आली म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलप झाली आहे. पेन पकडून चांगलं लिहिता आलं, दिस इज ऑल्सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. चांगल्या प्रकारे भाषण करता येणं हे काय आहे? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. टायपिंग करता येणं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत काही ना काही शिकत असतो, शिकून ते अंमलात आणत असतो, त्याचे आम्हाला रिझल्ट मिळत असतात, त्यातून आम्ही परत शिकत असतो. ह्या सगळ्या प्रक्रियेला लर्निंग प्रोसेस म्हणतात. आणि ही लर्निंग प्रोसेसच आमच्या व्यक्तिमत्वाला शेप देत असते. सो एंटायर लाईफ इज ऑल अबाउट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. मग आम्हाला आजची पर्सनॅलिटी जर बदलायची असेल तर काम करावं लागेल आमच्या कॅरेक्टरवर. मग कॅरेक्टर काय बाबा? तर आम्हाला लागलेला एक सिम्बल,
एक टॅग लागला आहे. कसलं कॅरेक्टर आहे? लोक म्हणते बावळट आहे. ते बावळट इज अ कॅरेक्टर. माणूस इमानदार आहे. एका दिवशी इमानदारीनं काम केल्यानंतर कोणी इमानदार झालाय का? एका ॲक्शननं कोणालाही कॅरेक्टर लागत नाही आहे. त्याच्या सगळ्याच्या सगळ्या हॅबिट्स ह्या इमानदारीच्या आहेत, म्हणून तो इमानदार आहे. लोक म्हणतात ते बोललं का? नाही नाही नाही, फालतू आहे ते. व्हॉट इज फालतू? कॅरेक्टर. व्हॉट इज खोटारडा? कॅरेक्टर. व्हॉट इज लेझी? कॅरेक्टर. व्हॉट इज पंक्च्युअल? कॅरेक्टर. मग आमचं कॅरेक्टर हे आम्ही कशा हॅबिट्स डेव्हलप केलेल्या आहेत त्याच्यावर बनतं. एक दिवशी उशिरा उठल्यानंतर कुणी आम्हाला आळशी म्हणू शकत नाही. एक दिवशी आम्ही 10ला उठलो सकाळी, कॅन पीपल से वी आर लेझी? जे रोजच उशिरा उठतंय त्याला काय टॅग आहे? काय? आळशी. एका दिवशी कोणी पिल्यानंतर त्याला लोक बेवडा म्हणत नाहीत. कधी म्हणतात बेवडा? रोज रोज आणि मग बेवडा. एका दिवशी चोरी कुणाकडून झाली आहे म्हणून तो प्रचंड मोठा चोर आहे असं म्हणत नाही आहेत. ते त्याच्या सवयी आहेत. आम्हाला जर सवयी बदलायच्या असतील तर आम्हाला ॲक्शन्स. आता ॲक्शन्स कुठून जन्माला येतात? थॉट्समधून. थॉट्समधून ॲक्शन जन्माला येतात आमच्या. आम्ही आमच्या भावना कंट्रोल करू शकत नाही आहेत. आम्हाला कंट्रोल करायचे आहेत ते आमचे ॲक्शन्स. यू कांट कंट्रोल युअर इमोशन्स. कॅन यू कंट्रोल इमोशन्स? नाही 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 नाही, इमोशन्स कंट्रोल केल्या जाऊ शकत नाहीत. जर मला भूक लागली आहे असं मला वाटतंय, ही भावना आहे, पण मी म्हणणार नाही ना आता लेक्चर सुटेपर्यंत कसं खाता येईल. काय केलं मी? ॲक्शन कंट्रोल केली. उपासा दिवशी माणसाच्या मनात विचार येत नाही का खाण्याचा? मग काय करतो आपण? भावना कंट्रोल करतो का ॲक्शन कंट्रोल करतो? हां, आम्ही ॲक्शन कंट्रोल करतो. इजंट इट? मग ऑल मेनी ॲक्शन्स आर बिंग कंट्रोल्ड बाय अस. मग हे सगळी ताकद कशाची आहे? विचारांची आहे. आणि म्हणून आम्हाला जर विचार बदलायचे आहेत तरच आमचं परिवर्तन होईल, अन्यथा परिवर्तन होत नाही. का होईल? मग मेन कार्यक्रम कुठे आहे? हां, वरून डीपीतूनच लाईट बंद करायची. खालचे कोणतेच वायर कामाला येत नाहीत, पुन्हा वरूनच खटका पाडायचं. बरोबर आहे ना? मग डीपीतून लाईट बंद करणे म्हणजे काय करणे? डायरेक्ट इथूनच. मग इथून सिग्नल दिल्यावर तर हात काहीच करत नाही. इथं म्हणते हान, एक म्हणते नको नको नको. मग खिशात गेले, किती राग आला, नाही जमतच नाही, आत्ता शक्यच नाही, काहीच करणार नाही हात. सो दिस इज हाऊ थॉट प्रोसेस इज ऑल अबाउट. तर हे परिवर्तन आपण करत होतो. म्हणजे आम्हाला माहीत पाहिजे की इंग्लिश आम्हाला काय करते. आणि फक्त इंग्लिश नाही शिकायची आम्हाला, फक्त इंग्रजी शिकायची आहे का? काय काय शिकायचे? मग इंग्रजी ज्या ठिकाणी मला वापरायची आहे त्या ठिकाणची संपूर्ण प्रोफेशनल डेव्हलपमेंट करायची आहे माझी. सो देर आर मेनी पीपल हू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश बट दे डोंट स्पीक व्हेरी गुड मराठी. बीइंग महाराष्ट्रीयन तरी तुम्हाला मार्केट नाही आहे. कारण यू शुड नेवर नो, यू शुड नो की मला व्हॉट इज इम्पॉर्टंट, की समोरच्याची लेवल बघून मला बदलता आलं पाहिजे. गाडीची स्पीड ही रस्त्याच्या कंडिशनवर अवलंबून आहे. इजंट इट? मला हिंदी भाषिक जर मिळाला तर मला त्याच्यासोबत हिंदी बोलता आलं पाहिजे. तर मला मराठीत चांगल्या प्रकारे समजून सांगण्याची गरज पडेल तर आय शुड बी एबल टू एक्सप्लेन प्रॉपरली इन मराठी. आणि जर माझ्यासमोर इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलणारा माणूस असेल तर आय शुड बी एबल टू एक्सप्रेस माय सेल्फ इन इंग्लिश, दॅट टू फ्लॉलेस इंग्लिश. ही कमांड आहे. मग आणि आम्हाला नुसती इंग्रजी बोलायची नाही आहे, आम्हाला ट्रान्सलेट करता आलं पाहिजे. मराठीचा पेपर वाचून इंग्रजीतून बातमी करून सांगता येते का? बघा, कळालं?
तुमचा एखादा मित्र मैत्रीण कोणीतरी एखादा माणूस फॉरेनर भेटला तुम्हाला, चौकात भेटला, क्रांती चौकात कुठंतरी, कोण भेटला? फॉरेनर. आणि तुमच्या हातात मराठीचं पेपर आहे, यू रीड दॅट पेपर, आणि तुम्ही एकटेच हसायला लागले. अशी खतरनाक काहीतरी बातमी असेल, आपल्या पेपरमध्ये अशा काहीतरी बातम्या असतात, ते पेपर वाचताना माणसाला हसू येतं. आणि ते म्हणला, माय डिअर फ्रेंड, व्हॉट मेड यू लाफ. त्याला काय म्हणायचं? काही नाही, काही नाही, आमच्याकडे होत राहते, असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? नाव यू शुड बी एबल टू ट्रान्सलेट दॅट न्यूज. कशात? त्याच्या भाषेत, त्याच्या इंग्लिशमध्ये. आणि तेव्हा देन द पर्सन विल से, हो माय गॉड, या 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 दॅट हॅपन्स, व्हेरी फनी इट इज. काय केलं? मराठी वाचून इंग्रजीला सांगितलं. आता इंग्लिशचा पेपर घेऊन घरी गेलात आणि घरच्यांनी विचारलं, हे कशाचं चित्र आहे रे, काय आहे? तर घरच्यांना तर इंग्रजी कळत नाही. कळते तुमच्या, म्हणजे माझ्याकडं नाही कळत. हां, तुमच्याकडं? हो, मग नाही म्हणा ना. हां, असं बघायला जसं काही मी साऊथ आफ्रिकेत सांगायला लागलो. हां, मग आपण ते पेपर घेऊन घरी गेलो आणि त्याने सांगितलं, कशाचं चित्र आहे रे? नाही म्हणायचं, कशाचं काय घेऊ? अरे तू कॉलेजला आहे ना? हां आहे. मग काय आहे? काय तरी म्हणते. काय म्हणतील घरचे? ठोकतील ना. मग त्यांना काही बी सांगितलं त्यांना कळणार नाही. मला सांगायचे हे की इंग्रजीची बातमी वाचून मराठीत करून सांगता आली पाहिजे. आणि तेव्हा म्हणायचं, तुमचं तुमच्या भाषेवर काय आहे? प्रभुत्व आहे, कमांड आहे. कमांड असलं पाहिजे. मग ही कमांड घेण्याची प्रक्रिया आहे. नुसती वरच्यावर तर 10-5 वाक्य इंग्रजीत बोलून तर ते कुणीही बोलल. इंग्रजी बोलता येणं म्हणजे माणूस शहाणा असतो का? का ज्ञानी असतो? अजिबात नाही. मी तर वारंवार असं म्हणतो की इंग्रजी बोलणारा प्रत्येक माणूस ज्ञानीच असेल असं नाही. तो बावळट सुद्धा असू शकतो. पण प्रत्येक ज्ञानी माणसांना इंग्रजी बोलता आली पाहिजे, ही काळाची गरज आहे. आलं लक्षात? लहान पोरं इंग्लिश बोलतात म्हणजे ते ज्ञानी आहेत का? अरे चौथीपर्यंत, 2री 3रीपर्यंत चिल्ड्रन आर एबल टू कम्युनिकेट व्हेरी गुड इंग्लिश. तेवढ्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत स्ट्रॉंग. दे आर स्पीकिंग गुड इंग्लिश. दे डोंट नो टेन्सेस अँड ऑल, बट दे आर स्पीकिंग गुड इंग्लिश बिकॉज दे आर गेटिंग प्रॉपर एन्व्हायरमेंट इन द स्कूल. म्हणजे ते विद्वान आहेत का? ज्ञानी आहेत ते. त्यांना विचारायचं आपण, मग कसं, कोणत्या ठिकाणी कार्यक्रम करता येईल लग्नाचा? आहे काय त्याचं ज्ञानाचं काय? अरे ती भाषा आहे, ती भाषा आहे. ज्ञान म्हणजे पाणी आणि भाषा म्हणजे पाईपलाईन. पाणी असेल तर पाईपलाईन. इज इट क्लिअर नाव? तर त्याच्यासाठी आम्ही शिकत असतानाच आमच्या हे डोक्यात असलं पाहिजे की मला बदलायचं. मला काय करायचं? नुसतं शिकायचं नाही, काय करायचंय? बदलायचं. बदलायचं म्हणजे काय? हां, मला स्वतःला घडवायचं आहे, मला स्वतःला डेव्हलप करायचं आहे. डेव्हलप करणे म्हणजे काय करणे? बदलणे. काय बदलायचं मग आम्हाला? स्वतःला. कसं बदलणार? काय करून बदलणार आम्ही? तर पहिलं तर मला माझं ध्येय सेट केल्यानंतरच बदलणं सोपं जाईल. बदल असतो. उद्यापासून मला चहा सोडायचा आहे. आता काय होणार? टार्गेट. माझं वजन कमी करायचं आहे. हे काय झालं? टार्गेट. यावर्षी चांगल्या मार्काने पास व्हायचं. हे काय झालं? टार्गेट. मला रागावर नियंत्रण मिळवायचं आहे. हे काय झालं? टार्गेट. जोपर्यंत टार्गेट सेट होत नाही तोपर्यंत माणसं बदलत नाहीत. मग आता I want to speak wonderful English is also my target.
सो दिस इज अ टार्गेट. आता टार्गेट जेव्हा सेट केलं तेव्हा माझ्यासमोर दोन प्रश्न आले की या टार्गेट अचीव करत असताना माझ्या काय मर्यादा आहेत, माझे काय काय लिमिटेशन्स आहेत, माझ्या अडचणी काय आहेत. तर बाबा माझ्याकडे शब्द नाही आहेत. मग मला काम करायचं त्याच्यावर की मी सांगितलं की की माझा प्रॉब्लेम काय आहे की माझ्याकडं वर्ड्स नाही आहेत. हे बोललो मी काल, मी बोललो आहे माझ्याकडे शब्द नाही आहेत. मला काहीही करून मला माझे शब्द वाढवायचे आहेत. कारण भाषा ही शब्दांशिवाय असू शकत नाही. काय आहे भाषेमध्ये, काय आहे, कोणतीही भाषा घ्या तुम्ही, काय आहे भाषेत? बस लँग्वेज इज नथिंग बट वर्ड्स. टेक एनी लँग्वेज अँड वी आर पुअर बिकॉज वी डोंट नो द वर्ड्स. आम्ही येड्या बाहेरसारखं का बघतोय? कारण आमच्याकडं शब्द नाही आहेत आणि शब्द पुरेसे नसल्यामुळं आम्हाला नुसतं असं येड्या बाहेरसारखं ऐकल्याशिवाय पर्याय नाही. काय नाही आमच्याकडं? शब्द नाही आहेत. बस मग शब्द जर नसतील तर शब्दाची उत्पत्ती कशात झाली बाबा? तर मग त्याची स्पेलिंग असेल, है ना, त्याचा अर्थ असेल आणि त्याचा उच्चार असेल किंवा प्रोनन्सिएशन असेल. सो दिस इज मीनिंग आणि दिस इज प्रोनन्सिएशन. झालं. मग ह्याच्यासाठीच तर आम्ही आलोत. आता हे सगळं कुठं शिकायचं आहे? वातावरणात. युवन टेक्स्ट काय आहे? हे इंग्लिशचं वातावरण आहे. दॅट्स इट. हे घरी नाही आहे का? हे आहे. हे मोबाईलमध्ये नाही का? आहे. हे पी सीवर नाही आहे का? आहे. हे पुस्तकांमध्ये नाही आहे का? आहे. पण योगा येत असताना सुद्धा योगाच्या क्लासमध्ये जाऊन योगा का करायचा आहे? येस, ओनली एन्व्हायरमेंट मोटिवेट्स. भजन येत असताना सुद्धा मंदिरातच जाऊन का करायचं आहे? काय हे? हां, ही वातावरणाची ताकद आहे. म्हणून जोपर्यंत आम्ही त्या वातावरणात जात नाही, मग मी 90% जर मार्क्स कशाला देत असेल तर ते वातावरणाला आहे. ज्या कुटुंबाच्या आजूबाजूला वातावरण नाही चांगलं, त्या लोकांनी मुलांवर वाईट परिणाम होतील या भीतीपोटी स्वतःचे घरं बदलले आहेत. हे तुम्हाला माहीत असेल. हे काय आहे? हे वातावरण आहे. मग हिअर वी आर कमिंग फॉर व्हॉट? एन्व्हायरमेंट. एक्झॅक्टली. आता एवढ्या मोठ्या शहरामध्ये तुम्ही एवढ्या संख्येनं या ठिकाणी आलात, इथं येण्याचा प्रत्येकाचा उद्देश काय आहे? फक्त इंग्लिश. मग आता इथं इंग्रजी बोलणारा, इथं इंग्रजी चुका करणारा, इथं ऐकणारा, एवढं वातावरण तुम्हाला कुठं मिळालं ना? तर मला सांगा की सर, आपण सोडून एवढं वातावरण कुठं तरी आहे इंग्लिशचं. यू विल नेवर गेट दॅट सॉर्ट ऑफ एन्व्हायरमेंट. मग या वातावरणाचा आम्हाला फायदा उठवायचा. कळालं? जिममध्ये का? वातावरण. मग एखादा माणूस सगळे स्वतःचे इक्विपमेंट्स घरी आणून वर्कआउट करू शकतो का? मजा कुठं आहे? का? वातावरण. दॅट्स इट. मग वातावरणात जायचं आहे. आणि मग ह्या वातावरणात दिंडी असेल तरी काय आहे? एकटा जाऊ शकतो माणूस पंढरपूरला उड्या हाणत? एकटाच उड्या हाणायला पता घेऊन नाही ना, त्याला वातावरण लागेल. ती वातावरणाची ताकद आहे. आणि म्हणून खेळीमेळी सगळेच जेव्हा एका ध्येयापोटी एकत्र येतात तेव्हा तिथं प्रचंड आनंद निर्माण होतो आणि माणसाचं कधी परिवर्तन होतं हे कळतही नाही आहे.